काम राहिले. अहो गार होईल की. बरोबर दे. मनोज, तू माझ्या मागं मागं सारखं फिरतोयस. मी जिथं जाईल तिथं मला तूच दिसतोयस. ए बाई, येडीबिडी झाली का काय? उलट मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं तू दिसती मला. आता इथं नदी वाले तर तूच दिसती. अय, इथं खरंच आलीये मी. आयला मग योग योग म्हणायला लागेल. पण प्रत्येक वेळेस कसं काय योगायोग रा? पण तसं काय असलं तर मी अजिबात खपून घेणार नाही बघ. ए, तसलं वाटलं मी तुला. वाटायचं काय? दिसतंय की. दिसतंय म्हणजे हे भांगर बिंगर वाटलं काय तुला? मग तुला काय वाटलं? कशाला बोलवलं इथं? ह्याचसाठी की. वाह ग वाह, म्हणजे स्वतः मला इथं बोलावलं वरून मला तुपत बुडवून मारायला लागलीस की. का आता बोललेला राग येतोय? आणि माझ्या घराबाहेर कोण फिरत होता रे? तू का तुझं भूत? ते येतो मी. अय, येतो मी. का आता बोल की. मग असले टूर करत होतास बरं. आणि माझ्या मागं मागं का फिरतोयस मला माहितीये, कारण मी तुला आवडते. ए बाई, ते पाया पडतो. मला आवडते तू म्हणून तुझ्या मागं मागं फिरायचो खरंय, पण तू बी माझ्याकडे बघायची. मग मला वाटलं की तुला बी मी आवडत असेल. तसं काय दिसेना, ते अंगावर येते वासा वासा. राहू दे, येतो मी. अय थांब, तुला कोण म्हणलं रा मला तू आवडत नाहीस? मला आवडतोयस म्हणूनच तर तुला इथं एकट्याला बोलवलंय. पण म्हणलं जरा तुझी मजा घ्यावी. तुला बी मी आवडतोय. पण तुझी जानू कुठे आहे रा? माझी जानू हे काय? तिथं आहे माझी जानू. मनोज, तुझं प्रेम खरं वालंय की टाइमपास वालं? हा कसला प्रश्न आहे? तुला काय माझ्या प्रेमातलं खरेपणा दिसा ना वय? तसं नाही रे. आत्ताच्या जगात कुठं तुला खरं प्रेम दिसतंय सांग बरं. सगळा टाइमपासच चालू आहे. हे बघ, जमाना जरी बदलला असला तरी खरं प्रेम तसंच आहे, कळलं का? होय, पण मला वाटतंय खरं प्रेम हे लग्नानंतरच असते. त्याच्या आधी सगळा टाइमपासच. होय बाई, लग्नानंतरचं प्रेमच खरं असते. आता काय मला खऱ्या प्रेमावर PhD करायला होती? PhDचं नाही, आपल्याबद्दल घरी कधी सांगतो ते सांग. सांगतो की, काय घाई आहे, पण त्याच्या आधी जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊ दे की. तसं नाही, लाडी गोडी लावू नको. पहिला आधी तुझ्या घरच्यांना माझ्या घरी घेऊन ये, रितसर मागणी घाल, आणि मग नंतर तसलं काय ते बघू. होय ना? नाही आता बस इथंच, मी पटकन घरी जातो, तुझ्या बापाला तुझा हात मागतो, मग आपण भेटू. अरे लगेच कुठं? बस खाली. पडशील. तसं नाही, आधी माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांना सांग, घरच्यांना माझ्या घरच्यांना भेटायला लाव, मागणी घालू देत, मग ते मोठे मोठे त्यांचं त्यांचं बघतील सगळं काय असेल ते. बरोबर बरोबर. आता कसं आहे, आता मोठे त्यांचं त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघू ना. सर रे, नाही म्हणलंय ना तर नाहीच. आता काय झालं? अगं जानू, तुझा हात मागायला मला आधी सेटल तर झालं पाहिजे. असंच कसं तुझ्या बापाकडे यायचं आणि त्यानं नकार दिल्यावर? जरा थांब, मला काहीतरी काम धंद्याचं बघू दे. तोपर्यंत आपण कोणाला काही सांगायचं नाही आणि कोणाला भेटायचं नाही. तुझं काय ते सेटल व्हायचंय ना ते लवकर करून घे. मला जास्त दिवस तुझ्यापासून लांब नाही राहायचं. मला पण नाही राहायचं. तू आणि इथं तुम्ही दोघं जण इथं काय करतात? आणि मना काय करतो तुझ्यासोबत? हां, अय काय रे? अय, तुला काय करायचंय? आम्ही काय बी करू? मला काय करायचंय? मग आम्हाला माहिती आहे का? हां, का मग आम्हाला सांगू? हां, मग तुला काय वाटलं मी घाबरते वय? अय भाडखाव, आता तोंड शिवलं का तू? हां, तूच घेऊन आलो तिला इथं? ए सुबे आहे ती, काय लहान पोरगी नाही माझ्या मागं मागे यायला. आणि तिला मी चॉकलेट दाखवलं ना आली मागं, तिचं तिला कळतं.
ए ते सोडा, तुम्ही दोघ जण इथं काय करताय मला ते सांगा अगोदर. मग तू काय एवढा येडायस होय तुला न समजायला? येड्यास ढोंग नको करू, तुला सगळं समजतं. अय तिच्या बरोबर तू परत दिसला ना तो तंगडच तोडतो. ती होणारी माझी बायको, कळलं का? हे सुभ्या, ए गचुडं सोड म्हणले ना, गचुडं सोड. मागं सरायचं, गाडी चालू करायची आणि गप सुटायचं. नाहीतर मुस्काट हिकडचं तिकडे केलेलं ना कळणार पण नाही. चल. कुठं आणले ते रे नाम? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहित आहे ना मनोज. आणि तुझं जेवढं प्रेम आहे ना तेवढंच माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. तू का असं वागतोयस? अगं जानू, मग नको न करू लग्न. मी आधीच होकार दिलाय घरच्यांना, पण आपण एक करू शकतो की. तू घरी येऊन पप्पांना सगळं सांग, मागणी कर, काही ना काहीतरी होईल की रा. बोल की. हे बघ, तू करून टाक लग्न, माझी काय हरकत नाही. असला कसला निर्दयी काळजाचा झालायस रे तू. हा हे बघ, आता तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. तू माझ्या पप्पांना येऊन घरी मागणी घाल तर काहीतरी होईल, नाहीतर मला विसरून जा. जाते मी. आकाशराव, आज एकटेच आले? आई बाबा नाही आले? नाही, तात्या जरा पुण्याला गेले सकाळीच, त्यामुळे एकटं झालं. हां, ते ह्या महिन्यामध्ये 3 चांगले मुहूर्त होते. तेच तात्या म्हणले विचारले कुठलं तारीख धरायची. असं वय? हां. कुठल्या तारखा आहेत? बघा 10, 18 आणि 30 आहे. हे काही टायमिंग सोबत लिहून आणले. होय. 18, 30 धरू? 30 धरूया. 30 चालतंय, मग सांगतो तसं घरी. हां. घरी 30 तारीख. हां, चालेल. चालतं, येऊ का मग? अहो आकेशराव आले तर जेवण जाते. हो. नाही, राहू द्या मामी, परत जेवणाचं बघू. महत्वाचं काम तर झालं. अहो जेवण बनवायला असं किती वेळ लागते? आत्ता बनवते. नाही, राहू द्या, महत्वाचं काम तर झालं. ते आपलं अजून लागण्याची तयारी बाकी आहे. येऊ का? या. बरं पडेल लग्न करायचं. मामा मुद्दा म्हणून केलंय तू सगळं ना. तुला माहिती आहे मला जानू बरोबर लग्न करायचंय, तरी पण तू तिला मुलगा बघितला ना. अरे सुब्या, मुद्दामून नाही केलं मी. हे सगळं एवढं लवकर जुळून आलं, सगळं आम्हालाच कळलं नाही. आणि ते जोडी आहे ना वरती बनतात, ते खरं आहे. अरे जोड्या काय नाही वरती बनत मामा. तू जर नाही म्हटला असं तर कशाला जोडी जमली असती वरती. अरे सुब्या, तू काय बी म्हटलं ना तरी जोडी जी आहे ना ते वरतीच बनतात. आपण, तू, मी सगळं निमित्त आहोत. अरे मामा तू मामा कंस मामा. पण मामा अरे तुझ्याच हातात राहू सगळं. तू नाही म्हटलं तर कसं होईल सांग बरं. आणि तुला पण माहिती मला जानू लय आवडते ती. अरे माझ्या हातात काय आहे सुब्या? मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. मी काय करणार? हां, जानू जर नाही म्हटली तर काहीतरी होऊ शकतं. मामा जानू जरी नाही म्हटली ना तर तू आमचं लग्न लावून दे. अरे जबरदस्ती कसं करणार मी? तिचा बाप आहे, एकुलती एक मुलगी आहे माझी, आणि तिचं चांगलं वाईट नक्कीच बघणार ना मी. हां, बरोबर नाही? अरे सुब्या, माझ्याकडे काय काम काढलं? तुझ्याकडे काम होतं पण जानू की तुझ्याकडे काम असल्यावरतीच येतो का गं? बरं बोल. काय नाही, तुझा होणार नवरा आला होता. बरं. लग्नाची तारीख धरायची म्हणत होता. आणि मामाने मामीने त्याचीच तारीख धरली. होय, मग तुला तर लय कामं असतील. पत्रिका छापायच्या, वाटायच्या, पाहुण्यांना बोलवायचं आणि काय काय कामं. तुझ्या लग्नाची कामं आणि मी करायची. चल हट. माझ्या लग्नाची कामं तू नाही करणार तर कोण करणार? जानू मला माहिती आहे तुला लग्न नाही करायचं. तुझ्या तोंडाकडे बघूनच कळतंय माहिती आहे. तुला पण माहिती आहे मला तुला आवडते. अरे सुब्या, तुला मी येतानाच ओळखलं होतं की तू काय बोलणार आहेस. आणि तुला कोण बोललं रे मला लग्न नाही करायचं? मी तर या लग्नाला जाम खुश आहे बाबा. जानू तुझं लग्न दुसऱ्या बरोबर होतं ना ते मला सहनच होत नाही. तू एकदा नाही म्हण लग्न तुरून टाक. तुला पण माहिती आहे माझं लय प्रेम आहे तुझ्यावर, लय जीव आहे का माझं तुझ्यावरती. अरे सुब्या, मला माहिती आहे तुझा माझ्यावर किती जीव आहे, पण माझा पण पाहिजे का नको तुझ्यावर जीव? जानू तू फक्त एकदा हा म्हण मला. हे बघ, निघतो का उगाच वाईटपणा नको. मला तर तू आवडाय पाहिजे का नको? उगाच मागासपासून लावली टिव 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 टिव. बरं निघतो मी, पण तुला माझं बनवण्यासाठी मी काय पण करत असतो. यार द्याक ना दिवा. जा.